creating an iconic event, which then other village will follow. What different you are watching between previous Khasdar Cup and this cup? I think the tournament has enhanced in a bigger way. I will start from the stage that has gone a level up. The number of bikes have increased, the population has increased. I mean, the spectator have increased. The digital form is there. So every year, whenever I come here, I see over here. I see new things are coming over here, and I think the new trend, new fashion, what we see in the international cricket generally comes in the Kendriya Chashak, previously in Khasdar Chashak. So I think they will continue bringing new things. DRS was the one thing which I was seeing on the stage, on the screen. I think first time I've seen something like this. I think apart from the international cricket, nobody would ever think of bringing such things to tournament. We used to iconize Vilasar for such event. You were the person who has seen his tournament so many years. When people talk about the Bhiwandi city cricket, Vilasar has his own name in that. I think whenever the whole India will speak about the Grameen cricket, I think Evan Jodi Chashak will be at the number one always. Yes, like Evan Jodi, like Nilesh Patil and Shukesh Dhaki. Do you think they have done an outstanding job as far as your Anjur people concerned, as far as your cricket concerned? They done an outstanding job, and all over in India and all over in world, they done one of the great tournament as far as every facility is concerned. I will answer this in Marathi. एक या हिंदी एक 5 साल का लड़का होता है, खाना खाता है, हाथ धोने को जाता है, लेकिन घर के बाहर अंधेरा होता है, उसको डर लगता है, तो वो अपने अंधी दादी या नानी से बोलता है कि मुझे हाथ धोने जाना है. तो हाथ धोने के लिए उसकी दादी बोलती तू चला जा, लेकिन वो बोलता है नहीं मुझे डर लगता है. तो उसकी अंधी दादी बोलती है कि ठीक है मैं तेरे पीछे खड़ी हूँ तू जा. अब अगर उसके साथ कुछ गलत हो भी जाए तो भी उसको वो अंधी दादी कुछ कर नहीं सकती, बट उसको लगता है कि हाँ मेरे पीछे मेरी अंधी दादी खड़ी है. मुझे लगता है कि जैसे मेरे पीछे एवन जोड़ी हमेशा खड़ी है और अंजूर गांव के ऐसे 100, 200, 500 लड़कों के पीछे एवन जोड़ी हमेशा खड़ी है, इसी तरह से ये तालुका क्रिकेट का ग्रामीण क्रिकेट के पीछे भी एवन जोड़ी ऐसे हमेशा खड़ी है मुझे लगता है. टू बी ऑनेस्ट, पहला खासदार कप जब हमने किया था, क्या आपको यकीन था कि इसका स्टैंडर्ड इतना ऊपर जाएगा, इसमें क्रिकेट को इतनी ऊंचाई मिलेंगी और अंजूर का नाम सारी दुनिया में रोशन होगा? क्या आप कोई यकीन था कि एवन जोड़ी इतना ज़्यादा इम्प्रूव करेंगी? जब भी इनिशियल मैंने फर्स्ट देखा था उसका जो इंटरफेस व्हाट दे हैव क्रिएटेड, मैंने देखा था कि उसके ऊपर 19 बाइक लिखा था. सो दो आई स्टे विद देम. मैंने कभी आई वाज ऑन बिलीविंग दैट इतनी बड़ी टूर्नामेंट कोई रख सकता है. 19 बाइक्स कीपिंग इन अ सिंगल टूर्नामेंट वुड बी एन इमेजिनरी थिंग and not possible to bring in reality. So they bought those 19 bike concept, they brought it to 21, now they have taken it to 30. Next year they might be thinking of 51. So I think what they are saying, they are taking up to the next level and will be doing. So for me it was unbelievable thing, but they have done. And एवन जोड़ी हमेशा फेमस है, जो चीज़ लोग बोलते नहीं कर सकते हैं वही करने के लिए वो फेमस है. क्या बात है. लास्ट क्वेश्चन कि बाहर से टीमें आई, अच्छा क्रिकेट खेला, क्रिकेट भी लाजवाब हो रहा है, A1 हो रहा है, तो एज अ अंजूर पर्सन, एज अ स्पोकमैन ऑफ एवन जोड़ी, क्या मैसेज देना चाहेंगे सभी को क्रिकेट के माध्यम से? नहीं, मुझे लगता है कि क्रिकेट एक जोड़ने वाला गेम है. सो एवरीबडी शुड प्ले फॉर हिज विलेज. अपने गांव के लिए खेलो, और क्रिकेट के ज़रिए ही आपकी किसी से अगर दूरी बनी है तो उसको आप अगर करीब ला सकते हो तो क्रिकेट के माध्यम से ला सकते हो. और मुझे लगता है कि एवन जोड़ी ने जो इतना बड़ा इवेंट किया है, तो दो गांवों को साथ लाने का, दो समाजों को साथ लाने का, दो भाइयों को साथ लाने का, दो दोस्तों को साथ लाने का, और अपने आप को साथ में लाने का. शायद मेरा दिमाग कहीं और चल रहा होगा, तो हर चीज़ को साथ लाने का अगर कोई जरिया बन रहा है तो ये क्रिकेट ही है मुझे लगता है हिंदुस्तान के अंदर. तो इसी को वो कंटिन्यू कर रहे हैं. तो मुझे लगता है इसके अलावा और कुछ एडवाइस देने की ज़रूरत नहीं है. देखिए, मैच बहुत अच्छा हो रहा है. आखिरी सवाल, हाँ या नहीं में जवाब. क्या अंजूर को सारी दुनिया में किया है मशहूर एवन जोड़ी ने? नहीं, इसमें तो कोई दो राय ही नहीं है. कुछ ऐसी चीज़ कर दी है कि जिसके लिए अब इसके बाद में तो आप कुछ भी कर लो तो फिर वो उसका फॉलोइंग हो जाएगा. बट द पायनियर इन दिस बिजनेस आर द एवन जोड़ीज.
Thank you so much joining with us and talking with us. Back to commentary box. थँक्यू सो मच. मी मगाशी तुम्हाला 2 तास आधी सांगितलं की हा आवाज ऐकल्यानंतर आहे ना अंजूर चार्जअप होतं आणि तो आवाज होता ज्याच्या नावामध्येच जय, अजय वहिती. थँक्यू सो मच. अतिशय चांगल्या मोटिवेशनल कॉट्स देखील आला. एक छोटंसं उदाहरण होतं म्हणजे अजयचं, तुमच्या मनाला नक्कीच ते स्पर्श करून गेलं. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. एस्टनच्या मागे थोडीशी चूक, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप फास्ट, सुंदर. आणि आतापर्यंत जर सामना आपण पाहिला तर सरवलीच्या बाजूनं सध्या या मॅचचं पार्ट आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आलेत रन्स फक्त आणि फक्त 4, मात्र विकेट कोणतीही नाही आहे. त्यामुळे जितू पॅकर्स नवघर ही टीम देखील कधीही पलटवार करू शकते. आणि या मॅचमध्ये दोन्ही संघांचं क्रिकेट आजवरचं आपण पाहिलं, मग मीरा भाईंदर त्या ठाणे बेल्टमधलं जितू पॅकर्स नवघरचं भिवंडी विभागामध्ये असेल किंवा कल्याण बोनोलीच्या परिसरामध्ये असेल, अंबरनाथमध्ये टीम सरवलीचं, तर एक ऑस्ट्रेलियन टीम म्हणून सरवलीला ओळखलं जातं, हे त्यांचं स्लोगन राहिलं आहे. त्यामुळे नवघर आणि टीम सरवली या 2 टीमच्या सध्याच्या कंडिशन्स पाहिल्यानंतर मी फक्त अजय दादा एवढंच म्हणेल, जीत ना तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. या मॅचमध्ये देखील तेच करायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये अवी चौधरीनं ते केलं. आता फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला आहे योगेश यादव. आदित्य सोनी त्याच्या सोबतीने आला आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय रफ्तार का सौदागर सागर शरद भोईर. नाम बहुत ज़बरदस्त तरीके से लिया आपने, सागर शरद भोईर. शरद भोईर भी जो है उन्होंने भी काफ़ी क्रिकेट खेला, 40+ भिवंडी क्रिकेट संगठन के वो पहले अध्यक्ष भी बने और उनके ये सुपुत्र है सागर भोईर. दोपहर के मैच में क्या फायरी स्पेल किया था उन्होंने, 3 विकेट्स चटकाए थे और टीम को जब ज़रूरत थी शुरुआत में खासतौर पर विकेट्स की, तब विकेट्स दिलाए थे उन्होंने. गज़ब की गेंदबाजी की थी और इस टूर्नामेंट में उनका काफ़ी अच्छा रिकॉर्ड है, ट्रैक रिकॉर्ड. आप देखोगे पिछले सीज़न में भी बहुत बढ़िया खेले थे, बैटिंग भी अच्छी थी और बॉलिंग भी लाजवाब की थी. एक बोल्ट की हैट्रिक भी इस टूर्नामेंट में वो कर चुके हैं. ये इतिहास है. फुल टॉस है, गेंद हवा में, ओहो कोशिश अच्छी थी, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी दौड़ रहे थे लेकिन कैच नहीं कर पाए. डीप में वहाँ पर रिले फील्डिंग का नज़ारा. 2 रन लेने का मौका था बैटर के पास, मिस टाइम कर बैठे थे अपना स्ट्रोक. गेंद ज़रूर थोड़ी सी कमज़ोर थी लेकिन आखिरकार इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे और 2 रन वहाँ पर योगेश के खाते में. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के. पहिल्या चेंडूवरती आले धावा 2. सागर भोईर तयार आहे. राईट आर्म राऊंडी विकेट. समोर आहे फलंदाज योगेश यादव. लाईन चांगली आहे. यॉर्कर विकेट धोक्यात आहे आणि एक धोकादायक सिंगल पूर्ण झाली आहे. अगदी कौतुक करेल या ठिकाणी ते म्हणजेच आधी तर गोलंदाजाचं, त्यानंतर फलंदाजाचं. यॉर्करला सन्मान केला आणि त्यानंतर कौतुक करेल ते म्हणजेच आदित्य सोनीचं. पाहिलं की काहीशी संधी आहे आदित्य शेट्टी आणि काही क्षणात ती रन्स या ठिकाणी कंप्लीट झाली. अक्षय सोनी आहे, ते नाव देखील कसं विसरून चालेल, प्रत्येकाच्या मनावरती त्या नावाने देखील अधिराज्य गाजवलं आहे. बॅटिंग ऑर्डर फार चांगली आहे टीम जितू पॅकर्स नवगडकडे. अशाच प्रकारे तरी ही टीम उतरली ज्यावेळी नीलम नाईक यांची क्रिकेट स्पर्धा झाली. कारिवलीला रनरअप राहिली होती. खारबावच्या विरुद्ध फायनल मॅच खेळताना आपण पाहिलं होतं जितू पॅकर्स नवगड क्रिकेट टीमला. आणि भिवंडीमध्ये पहिल्यांदा आली आणि एक ट्रॉफी ती घेऊन गेली आणि आता दुसऱ्यांदा आलेत आणि आता त्यांची गाठ पडली आहे भिवंडी विभागातील एक ऑस्ट्रेलियन संघ जय भोलेनाथ सरवलीच्या विरुद्ध. रात्रीमध्ये जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल तयार ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट. बॉल चालला डीपमध्ये. पॉवर प्ले 2 सुरू आहे. एक सिंगल झाली आहे पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. फुल्ली चार्जअप आहे. जरी क्रिकेट रात्रीचं असलं ना तरी देखील आपण पाहिलं तर 2:50 झाली आहेत. सध्या फिल्डिंगचं जे स्टँडर्ड आहे आणि मैदानावरती जे क्लायमेट बनवलं आहे या टीमनं त्याकडे पाहिल्यानंतर देखील एक वेगळा इम्पॅक्ट त्यांचा पडतो आहे. आणि सुरुवात आत्तापर्यंत पाहिली तर थोडीशी नाजूक आहे. संत वाहते इंद्रायणी या प्रकारे अगदी सावध आणि नाजूक सुरुवात टीम जितू पॅकर्स नवघरनं केली आहे. और नवगढ़ टीम ने बल्लेबाजी में थोड़ा सा बदलाव किया है. ओपनिंग जोड़ी में अक्षय सोनी पहले मैच में ओपन करने आए थे, उनकी जगह योगेश यादव आए हैं. थोड़ा आगे निकले, बॉलर के बगल में से खेल दिया है. कम से कम यहाँ पर 2 रन लेना चाहेंगे.
फील्डर काफ़ी दूर से गेंद पर पहुंचे हैं, काफ़ी समय था बल्लेबाजों के पास। 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए रन संख्या दोहरे अंकों में प्रवेश करती हुई जीतू पैकर्स नवघर टीम की 10 रन बिना किसी नुकसान के। मग अशी एक लाईन तू ऐकली अजय दादा भैतीशावी म्हणत होते की अंजूरमधील 200-300 पोरांच्या मागे जर कोणता हात आहे तो एवन जोडीचा, आणि यामागे फक्त एकच म्हणेल, परिस्थिती जेव्हा अवघड असते ना तेव्हा व्यक्तीला प्रभाव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात. आणि अगदी फार फार नक्कीच एक मोठं नाव आणि लौकिक या जोडीनं कमवलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातनं तुम्ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करताय आणि अजूनही इथनं भरपूर भरपूर क्रिकेट दिवस रात्रीच अजय बाकी आहे. और भी बहुत अच्छी अच्छी चीज़ें बताई उन्होंने। ये स्ट्रोक कड़क है लेकिन टिप में खिलाड़ी मौजूद है, एक ही रन मिलेगा। आखिर में उन्होंने जो कहा वो बहुत ही खूब था, मतलब सभी बातें बहुत अच्छी थी कि ये खुद को एक साथ लाने का ज़रिया है क्रिकेट का खेल। दिल दिमाग सब कुछ अपना जो शरीर होता है वो एक जगह पर रहता है और आप समय को नष्ट करते हो, समय को मारते हो जब आप खेल के ज़रिए मैदान में आते हो, क्रिकेट खेलते हो। ख़ास तौर पर आपको एक अलग आनंद मिलता है आणि ये बहुत बड़ी चीज़ है। क्रिकेटची डेफिनेशन देखील तीच आहे. पहिला सी कॉन्फिडन्स, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट, या सगळ्या गोष्टी जर साधता आल्या तर तुम्हाला अगदी चांगलं खेळता येतं. अंपायर्सकडे अपील त्या ठिकाणी झालं. अझीम अमदुल्ले ॲज अ ऑफिशियल्स, अगदी अझीम अमदुल्लेंना देखील सागर भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आला की थोडंसं टेन्शन वाढत असेल, कारण ह्याच अंपायर्सच्या समोर ह्याच गोलंदाजानं लाइक बिफोर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. और वहाँ से देखा जाए एक बात तो अजीम सर जो डिसीजन आपने दिए थे ना उस मुकाबले में वो काबिल तारीफ थे. आणि आज देखील चर्चा अजीम अमदुल्ले या नावाची होती आहे या मैदानावरती. अजय पवार, नौशाद सरत, सकाळी जर आपण पाहिलं तर मुन्ना पठाण होते आपल्यासोबत, त्याचबरोबरीनं जर आपण पाहिलं तर शहापूरचे अजून एक ऑफिशियल्स आपल्या सोबतीनं होते. मुन्ना पठाण यांची मिनी झेरॉक्स कॉपी आणि अकबर मनियार हे त्यांचं नाव होतं. षटकं संपली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. विकेट कोणतीही नाही आहे, मात्र 5.50 या सरासरीनं 11 रन्स स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. गेंदबाजों की कोशिश यहाँ पर साफ है कि 40-45 के अंदर ही कहीं ना कहीं नवघर टीम को रोकना है। बड़ी धीमी शुरुआत है, विकेट हालांकि कोई भी गिरा नहीं है लेकिन दबाव बनता जा रहा है बल्लेबाजों पर। मात्र 11 रन पावर प्ले के खेल में। योगेश 8 पर बैटिंग करते हुए, आदित्य काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं, 2 रन मात्र बनाए हैं, 5 गेंदों का सामना किया है। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन है लेकिन देखिए उसका कोई ज़्यादा अभी तक फ़ायदा मिला नहीं है और ख़ास तौर पर बाउंड्री एक भी देखने को नहीं मिली पावर प्ले के खेल में। नो बॉल का इशारा, गेंद हवा में है लेकिन फील्डर थोड़े दूर है। बीमर घोषित कर दिया अंपायर ने। तर अगदी गेम ऑन पाहायचं इथनं म्हणेल का टीम जीतू पॅकर्स नवघर. बाय 1 गेट 1 फ्री मिळाली आहे, अगदी जी गरजेची होती टीम नवघरसाठी. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळती आहे जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 13. आणि अगदी अजयदादा एक गोष्ट आज आवर्जून सांगेल, हा फ्री हिट बॉल आहे. मात्र ज्यावेळी एवन जोडीच्या माध्यमातनं पहिलं खासदार चषक आलं ना, ज्यावेळी आपण पाहिली होती टुर्नामेंट 22 बाईकसोबत, त्यावेळी खरं तर इंडिव्हिज्युअली प्रश्न पडायचा की जिथे कॅश प्राईजच्या स्वरूपात पैसे किंवा आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एक बाईक पाहतो, अशा कंडिशन्सला ही जोडी एवढं मोठं ड्रीम पाहती आहे, हे खरंच पूर्ण होईल का? आणि त्यावेळी त्यांच्या सोबतीनं काम करताना फार फार चांगले अनुभव आले. आणि या जोडीची जी जिद्द होती ना, खरंच आज त्या जिद्दीला तिसऱ्या पर्वामध्ये मी सलाम करेल. आज तुम्ही फक्त भिवंडी नाही तर आज तुम्ही पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट सुकेश दादा आणि निलेश दादा नक्कीच जिंकला. फ्रीटचा बॉल ओव्हर द विकेट, हा देखील फुल टॉस होता. चालला चेंडू डीपमध्ये मड विकेटला. एक सिंगल मेल, दुसरा धावेचा प्रयत्न नाही आहे कारण माहिती आहे दोन्ही बॅटर्सला फ्रीटवरती रनआउट आपण होऊच शकतो. आणि एक सिंगल कंप्लीट, धावफलक 1ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती 14 धावा. आणि त्या जोडीबद्दल आपण चर्चा का करतोय याचं कारण फक्त एकच, आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे ही सिद्ध करण्याची जिद्द सिद्धिविनायक अंजूरमध्ये होती. आणि आज आज ते ड्रीम त्यांनी सत्यामध्ये करून दाखवलं. पहली बार जब मैंने भी सुना था कि 19 बाइक्स है, कई लोग मुझसे भी मिले और चर्चा ये होती थी कि कुछ भी क्या कह रहे हो, मतलब ऐसा कैसे हो सकता है, इतनी बाइक्स कोई दे सकता है क्या?
लेकिन जब वो पहली बार टूर्नामेंट हुआ तो फिर लोगों को यकीन हो गया और फिर ये एवन जोड़ी कुछ भी कर सकती है, इस बात पर भी अब यकीन हो चला है। एक रन यहाँ पर लेते हुए बल्लेबाज। अभी की यदि गेंदबाजी की हम बात करें तो दोपहर के मैच में भी काफ़ी फुल टॉस गेंदें की थी। हालांकि एक ऐसे बॉलर है जिनके पास बहुत अधिक रफ्तार तो नहीं है, लेकिन कई सालों का तजुर्बा है और अपने लिमिटेशन्स में रहते हुए बॉलिंग करना पसंद करते हैं। आणि अनुभवांना तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर काही शिकवून जातो आणि अभि चौधरीकडे तो फार मोठा आहे आणि सरवली टीमकडे एक लक्ष टाकलं ना तर लेजंड या टीमचा अभि चौधरी, हर्षद चौधरी, पप्पुआ, त्याचबरोबर हिनं जयेश जेपी त्याच्या नावाचा उल्लेख आपण करूच शकतो. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर दी विकेट. इथे लाईन चेक करावी लागेल. अंपासला रन घेण्याची संधी त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न नकार केला लास्ट मोमेंटला. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि 1+1 अजून 2 धावा. म्हणजे तुम्ही जो दबाव बनवलाय ना मागच्या 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेमध्ये तुम्ही बांधून ठेवलाय समोरच्या टीमला आणि जर रात्रीचं क्रिकेट ते देखील जवळजवळ तुमची बॅटिंग आहे ना 3:20 नंतर येणार आहे. अशा कंडिशन्सला 45-50 धावा. समोर राजन नावाचं देखील अस्त्र आहे. गोलंदाजी फार चांगली आहे जितू पाकस नवघरकडे. त्यामुळे ती टीम देखील कुठेच घाई करत नाही आहे. सिंगल डबलनं डाव सुरू आहे, चालू ठेवलाय त्यांनी. सध्या ते शांत आहेत, कधी डोकं वर काढू शकतात. फुल टॉस बॉल, फटका मिस टायमिंग, कॅची संधी. हर्षद चौधरी डाऊन दी बॉल त्या ठिकाणी घेतलाय झेल आणि संपलाय फलंदाज योगेश यादवचा खेळ. 10 चेंडू आणि 10 रन्स. फुल टॉस और फुल टॉस, लेकिन आखिरकार फुल टॉस पर ही विकेट प्राप्त की है अवी ने. गिरने वाला ये पहला विकेट मिस टाइम कर बैठे पूरी तरह से. स्ट्रोक्स को ठीक तरह से टाइम ही नहीं कर पा रहे बल्लेबाज. शुरुआत से ही हम ये देख रहे हैं. 17 पर 1 योगेश ने आउट होने से पहले 10 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए, लेकिन बहुत धीमी पारी रही उनकी. नए बैट्समैन अक्षय सोनी, बैटिंग ऑर्डर में जो परिवर्तन किया गया था वो सफल साबित नहीं हुआ है जितू पैकर्स नवघर टीम के लिए. आणि अक्षय सोनी मैदानाच्या आत दाखल झाला तरी देखील कदाचित गोलंदाजांना धडकी भरत असेल. त्याच्या बॉडी लँग्वेजकडे पाहिल्यानंतर जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरासरी घेतल्याशिवाय राहत नाही. अक्षय सोनी हे काही त्यापैकीच एक नाव आहे. त्यामुळे त्याच्या बॅटिंगकडे देखील लक्ष जितू पाकस नवघर त्यांच्या कॅप्टनचं, त्यांचे फ्रँचाईज जे त्यांचे पुरस्कार आहेत खारबावचे त्यांचं देखील जरूर लागलं असेल. गणेशदादा त्यांनी इन्व्हाइट केलेली टीम आहे त्यांचं देखील करू आपण कौतुक की फार चांगला संघ त्यांनी या टुर्नामेंटमध्ये उतरवला आहे. पैसा कशा प्रकारे कामगिरी या मॅचमध्ये करते आहे टीम जितू पाकस नवघर या ठिकाणी. धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचलेत आतापर्यंत. स्कोर कार्डवरती 17 विकेट डाऊन झाली आहे. एक अभि चौधरी तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती आणि पहिल्यांदाच नक्कीच आपण पाहताय तर आता मात्र नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षय सोनी पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता, फारसा फायदा उचलू शकले नाही आहेत. अभि चौधरीनं कदाचित आज फुल टॉस हा एकच बॉल टाकायचा असं ठरवलंय. त्या बॉलवरतीच त्याला यश मिळतं आहे आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये रिझल्ट चांगला आहे तर ती गोष्ट करायला काय हरकत आहे. मग या ओव्हरमध्ये 4 फुल टॉस पाहायला मिळाले. त्यामधून एक ओव्हर द वर्स्ट देखील होता. बिमर ते विसरून मोहित चालणार नाही, तो खराब बॉल होता, तिथे दंडित करण्यात आला अभि चौधरीला. व्हाईट बॉलमध्ये देखील एक्स्ट्राज रन्स आल्या. संघ सध्या आपण पाहिलं तर 18ला 1 2.4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. पाहिजे कशा प्रकारे हा डाव इथनं पुढे घेऊन जाणार आहे टीम जयनुमान सरवली. तर दुसऱ्या बाजूला जितू पाकस नवघर. गेंद जब बल्ले पर लगती है तो टक करके आवाज़ भी नहीं आ रही है, थोड़ी अलग आवाज़ निकल रही है. तो कंडीशंस बॉलर्स के लिए मुफीद है. ठंडा मौसम है. इस बार उठा के खेल दिया है और कह दिया गेंद से छू लो गगन तुम उड़ के, पीछे न देखो तुम मुड़ के. 6 रन. आणि षटकार कुणाच्या बॅटमधून आला तर नुकत्याच आपण ज्याच्या नावाची चर्चा करत होतो ना अक्षय सोनी आणि त्याच्या बॅटमधून आला आहे हा एक बेधुंद करून टाकणारा या रात्रीमध्ये षटकार. का फटका होता अक्षय सोनीचा. खडे खडे क्रिकेट त्याच्यासाठी किती इझी आहे ते दाखवत असताना कुठेतरी कॅज्युअलनेस पाहायला मिळाला अभि चौधरीचा या बॉलमध्ये. निश्चित रूप से ये गेंद कमज़ोर गेंद रही थी, ओवर पिच थी और पूरा फ़ायदा उठाया नए बैटर अक्षय सोनी ने. सिक्सर से उन्होंने अपना खाता खोला है. इस बार छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए स्कोर ऑफ द विकेट ड्राइव किया. मिसफील्ड हुआ है कवर पॉइंट की तरफ. हर्षद है वहाँ पर. दोबारा जब तक फील्ड करते 1 रन पूरा. स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन. थोड़ा लंबा चला ये ओवर और
महंगे भी साबित हुए अभी। कुल मिलाकर 18 रन 2 ओवर्स में उन्होंने खर्च किए और इस ओवर में 14 रन आए। 3 ओवर की 75 रन संख्या है 25, 1 विकेट के नुकसान पर। आणि आता कंडिशन्स त्या चांगल्या आहेत जितू पाकस नवघसाठी, कारण 2 षटकांमध्ये जो दबाव होता त्यांनी कम्प्लिटली बाजूला सरला. 2 ओव्हरमध्ये फक्त 5.50 11 रन्स होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर थेट 14 धावा आल्या आणि संघ पोहोचला 25 8.33 या सरासरीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सफलता हमेशा खामोश होती है और असफलता शोर मचा देती है. या मॅचमध्ये ना प्रत्येकाला जिंकायचं अगदी शांतपणे, कारण एक गोष्ट जर आपण पाहिली तर हातानं पायाला जर विचारलं ना तुझ्यावर सर्वजण डोकं का ठेवतात माझ्यावर का नाही, तर पायाने अगदी शांतपणे उत्तर द्यायला हवं की त्यासाठी जमिनीवरती राहावं लागतं, हवेत नाही. तर मग या मॅचमध्ये देखील अगदी दोन्ही टीम्सला तेच क्रिकेट खेळायचं, कारण माणसाला आहे ना पर्वतानं कधीच ठेस लागत नाही, ठेस लागते तुम्हाला दगडानं. म्हणजेच मायनर मिस्टेक्स ज्या आहेत ना, छोट्या छोट्या चुका त्या कदाचित महागड्या ठरल्या या षटकामध्ये. पाहिजे 4थ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आलं ते म्हणजेच गोलंदाज सागर भोईरला. आणि समोर फलंदाजीसाठी सज्ज अक्षय सोनी. 2 बॉलमध्ये रन्स त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर आतापर्यंत आले 7. संकट काही ज्यांचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी खुले असतात ना, ते खरे आपले नातेवाईक आणि मित्र असतात. आणि आयुष्यामध्ये ज्यावेळी नातेवाईक नावाचा जो पॉवर बँक आहे तो ज्यावेळी बॅटरी डाय दाखवतो ना, त्यावेळी एक सपोर्ट सिस्टीम असते, त्याचं नाव मित्र असतं. आणि अगदी आज असंख्य मित्रपरिवार एवन जोडीचा सातत्याने या स्पर्धेला भेट देताना आपण जरूर पाहिला. 3 ओव्हरमध्ये 25. अक्षय सोनी विरुद्ध सागर भोईर. रंगेला बॅटल आणि त्याच्यासाठी ओव्हर दी विकेट आलेत. लाईन चांगली, अपील झालं अंपायर्सकडे, फिंगर अप, फलंदाज बाद. अक्षय सोनी बॅक टू दी डग आउट. त्यानंतर DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. वैसे सागर भोईर को कंटिन्यू भी इसीलिए रखा गया है कि अक्षय सोनी को उनको आउट करना है. ऑनफील्ड अंपायर का फैसला तो आउट है, लेकिन देखना है बैटर ने वहाँ पर रिव्यू लिया है. तीसरे अंपायर के पास ये मामला सौंप दिया गया है. यहाँ तो कोई दिक्कत नहीं है, फेयर डिलीवरी है, वो तो देखने को मिल रहा है. सध्या ना हर्टबीट आहे ना फार फार फास्ट सरवलीची पण आणि जितू पायकास नवघरची पण, कारण अक्षय सोनी त्याची विकेट त्या ठिकाणी धोक्यात आहे. आणि कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत सिद्दीक भावेसर आपण प्रयत्न करणं सोडत नाही. सध्या ना अंपायरचा निर्णय येण्याआधी काही टीमचे जे पाठीराखे आहेत ना फार फास्ट असतात, ते आधीच चेक करतात आणि हे सेलिब्रेशन कदाचित तसंच काही सांगून जाते की काय. मग आता ऑफिशियलचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणती अनाऊन्समेंट इथनं होणार नाही. आणि पाहायचा काय निर्णय येतोय. नौशाद सरत आपल्यासोबत आज मॅच रेफरी थर्ड अंपायरच्या भूमिकेत. ऑनफिल्ड अंपायर अझीम अब्दुल्ले. आणि अझीम अब्दुल्ले यांचा हा निर्णय आला आहे मैदानाच्या आतमधनं. अंपायर्स कॉल बघूया काही चेंजेस या ठिकाणी होतील का. आणि जर डिसिजन अझीम अब्दुल्लेनं दिला आहे तर धोका आहे. इम्पॅक्ट पाहावं लागेल. काही क्षणात आता हा बॉल पुढे जाईल. ओरिजिनल डिसिजन आउट. आणि आता निर्णय इम्पॅक्ट इन लाईन. विकेट हिट होतोय का पाहायचं. नजरेसमोर तर सगळं काही आहे पण अंपायरचा निर्णय येणं बाकी आहे. आणि इम्पॅक्ट इन लाईन आणि निर्णय आपल्या समोर नौशाद सर काही क्षणात पोहोचवतील. ऑन स्क्रीन OUT अक्षय सोनी. आणि आता मैदानावरती मिळाली विकेट सागर भोईरला. ज्यासाठी आणलं ते काम त्यांनी करून दाखवलं. आणि आता जो DRS होता तो देखील जितू पाकस नवघरनं या ठिकाणी गमावलाय. पाहिजे न्यू बॅटर कोण इंटर होतोय. 25ला आता दुसरा धक्का लागलाय जितू पाकस नवघर टीमला. क्रीज में बहुत पीछे खेल रहे थे अक्षय सोनी और गेंद जब पैर पर लगी थी तो गेंद को ज़्यादा फासला वहाँ पर तय नहीं करना था स्टम्प्स की तरफ जाने के लिए.
तो उसी को मद्देनज़र रखते हुए अंपायर ने अपनी उंगली खड़ी कर दी और वो DRS में भी देखने को मिला, विकेट सेटिंग आया वहाँ पर, तो विकेट का पतन हुआ है। दूसरा झटका लगा है, डेंजरस अक्षय सोनी 7 रन बनाकर आउट। टीम का स्कोर 25 रन 2 विकेटों के नुकसान पर। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई जीतू पैकर्स नवगढ़ टीम, जय भोलेनाथ सरवली के विरुद्ध उनका ये बहुत ही महत्वपूर्ण मैच। नए बैट्समैन आए हैं उदय पाटिल। क्रॉस वाइटेड शॉट है, गेंद जा रही है डिप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है, मिडल नहीं कर पाए थे, बल्ले के काफ़ी अंदर लगी थी गेंद और डिप में खिलाड़ी बहुत ही सतर्क, वहां पर एक ही रन लेने का अवसर। खाता खुलता हुआ उदय पाटिल का, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। 50 का आंकड़ा यहाँ से ज़्यादा दूर तो नहीं माना जा सकता है, लेकिन हाँ उसके लिए कड़ी मशक्कत बल्लेबाजों को ज़रूर करनी पड़ेगी, क्योंकि जिस तरह की कंडीशंस दोपहर के सत्र में रहती है या फिर 12 बजे से पहले रात में रहती है, उस तरह की कंडीशंस नहीं है, ये थोड़ी डिफिकल्ट कंडीशंस है बल्लेबाजों के लिए, लेकिन इस बल्लेबाज के लिए उतनी ज़्यादा नहीं। लंबा हिट लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। तर परेश मडवी आमच्या सिद्धिविनायक अंजूरच्या ऑफिशियल मेंबर्स कॉम्बॉक्समध्ये थोडासा संपर्क साधायचा आहे। परेश मडवी हाला षटकार आणि या षटकारानंतर दिला पलटवार आणि दिलाय सागर भोईरला प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट जशास तसं अगदी बॅटच्या रडारमध्ये, इन टू द प्लॉट अँड आउट ऑफ द पार्किंग लॉट। ये बड़ा मुश्किल स्ट्रोक है ओमकार, जितना देखने में आसान हमें लगा उतना है नहीं। वैसे देखा जाए तो कंडीशंस को भी देखते हुए और गेंद की लेंथ को भी देखते हुए ऑन द राइज खेला था, थ्रू द लाइन उठाया था, लेकिन क्या गजब की टाइमिंग थी और ताकत का भंडार है आदित्य शेट्टी, पहले मैच के हीरो। A1 जोड़ी की कैप उनके सिर पर है, उसी से पता चलता है कि आपने पिछले मैच में A1 क्रिकेट खेला था। स्कोर उछलता हुआ 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। सागर का पहला ओवर इकोनॉमिकल रहा था, 7 रन खर्च किए थे। इस ओवर की शुरुआत विकेट से हुई, लेकिन अब उनके ऊपर प्रहार पर प्रहार, एक और लंबा हिट, तारामंडल में भेज दिया गेंद को, सिक्सर। बॅक टू बॅक सेकंड इन रो, पहिल्या 2 बॉलमध्ये सिंगल 1 विकेट, त्यानंतर 2 चेंडू आणि 2 षटकार आणि ते आलेत फलंदाज आदित्य शेट्टी। भूलना मत। काफ़ी ज़्यादा स्ट्रगल किया उन्होंने पहले 3 ओवर्स के खेल में, लेकिन अब सही समय पर बड़े बड़े प्रहार करते हुए फिर से ताकतवर स्ट्रोक था, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और उसको बहुत जल्दी पिक कर लिया था। वाइड ऑफ डिप मिड विकेट, स्वर्गीय मोरेश्वर पाटिल स्टैंड के ऊपर से गेंद मैदान के बाहर जाती हुई। सागर भोईर कहीं ना कहीं अब दबाव में, लगातार 2 छक्के, रन संख्या 38 पर पहुंच चुकी है जीतू पैकर्स नवगढ़ टीम की। पहले 2 ओवर्स में तो केवल 11 रन आए थे, लेकिन यही होता है, विकेट जब आपके हाथ में रहती है तो बल्लेबाज खुलकर बल्लेबाजी कर सकते हैं, एक पलटवार करने का मौका आपके पास जरूर रहता है। ये बेहतर लेन पर रखी हुई गेंद थी, लाइन भी अच्छी थी, टैप किया और सिंगल लिया है। तेज कदमों से भागे दोनों बल्लेबाज और इसके साथ ही स्कोर अब 39 पर पहुंचता हुआ। अभी भी एक गेंद शेष है सागर भोईर के स्पेल में और इस ओवर के बाद और 2 ओवर्स का खेल बचेगा नवगढ़ की पारी में, तो 50 का आंकड़ा तो अब काफ़ी करीब नज़र आ रहा है। यहाँ से 60 प्लस ज़रूर जाना चाहेंगे बल्लेबाज। उदय पाटिल भी काफ़ी आक्रामक बैटिंग करते हैं और वो भी एक ऐसे बल्लेबाज है जो लगातार बड़े बड़े हिट्स खेलते हैं। बोल्ड, शानदार गेंद, डंडा बाहर। क्या नज़ारा था वो मैदान में, ऑफ स्टिक को निकाल दिया वहाँ से और ये सागर का रिएक्शन भी देखने लायक है। विकेट मिलने के बाद जो सेलिब्रेशन उनका होता है, और देखिए एक ही बेल निकली है और एक स्टंप निकला है। क्लीन अँड क्लिअर विकेट। अगदी सेलिब्रेशन आपण पाहिलं ना तर ॲग्रेशन त्यामध्ये फार होतं आणि जर कोणताही बॉलर आजवर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये तू पाहिला तर एक प्रश्न जरूर करेल तुला की सगळ्यात जास्त बोल्ड करताना तू भिवंडी क्रिकेटमध्ये कोणाला पाहिला? जी हाँ,
विश्वास मात्रे एक ऐसे बॉलर है जो लकड़ी तोड़ गेंदबाज के नाम से मशहूर भी रहे हैं। 39 पर ये विकेट गिरा है तीसरा। आणि अगदी जे उत्तर होतं ना कुणालाही आवडेल असंच होतं. अंजूर एक्सप्रेस आणि अजय वैती यांचं नाव देखील समोर येतं. काही हरकत नाहीये. 39ला विकेट गेले 3 आणि विश्वास मात्रेची कारकीर्द जर चॅलेंज स्पोर्ट्ससाठी आपण काही पानं उलटून पाहिली ना तर पानं उलट पूर्ण रात्र जाईल. 39ला 3 आणि 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 आणि या ठिकाणी सज्ज झाला गोलंदाज जयेश पाळल. मैदानाच्या आत आय सेटल बॅटर आहे आदित्य शेट्टी. सुरुवात शांत झाली. 8 बॉलमध्ये त्यानं रन्स केले होते 5. नंतर 2 बॉल 2 षटकार ठोकले. 10 बॉल 17 वरती तो बॅटिंग करतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्या टीम जी फलंदाजी करते आहे मैदानाच्या आत जितू पाकस नवघर. अडचणी आज येतील अपयश येईल पण प्रयत्न सोडायचा नाही कारण वेळ प्रत्येकाची येते. पुढच्या वेळी यश हे आपलेच असेल. हे क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल तुम्हाला फक्त सांगेल. आदित्य शेट्टी नवगर के बाहुबली है, पावर पैक शॉट्स खेलने में माहिर. 2 छक्के लगा चुके इस पारी में. ये मिस टाइम है. गेंदबाज भी दौड़ रहे, विकेट कीपर भी. गेंदबाज पहुंचे लेकिन मौका गवा दिया. कैच ड्रॉप. आदित्य को मिलता हुआ जीवन दान और साथ में 1 रन. रन संख्या अब 40 पर पहुंच चुकी है. गति ज़्यादा नहीं थी गेंद में और देखिए टॉपेज लगा था. स्लॉक करना चाहते थे, मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास था. काफ़ी देर गेंद हवा में रही थी. ये मुश्किल अवसर था लेकिन इतना बड़ा मैच, इतना बड़ा टूर्नामेंट आप खेलते हो तो इस तरह के कैचेस आपको लपकने होंगे यदि जीतना है तो. आणि या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त जर आतुरतेनं वाट कोण पाहत असेल ना तर मी आवर्जून एका गोष्टीचा अनुभव घेतला आहे फार काळ. तर ते गाव सरवली आहे जे खासदार चषकाला एखाद्या विश्वचषकापेक्षा कधी कमी लेखत नाही. अगदी त्यांच्यासाठी ते इमोशन्स जोडलेले आहेत कारण याच मैदानावरती या टीमला रक्ताचे अश्रू रडताना आपण पाहिलंय. ती गोष्ट विसरून कसं चालेल. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. समोर आज नवघर आहे. आयुष्याच्या सागरात भरती ओहोटी येतच राहतील. स्वतःवरती विश्वास ठेवून तटस्थ उभं राहावं. प्रत्येक संकट पार होतील. नवघर आणि सरवली तेच काम मैदानाच्या आत या मॅचमध्ये करती आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती कॅच ड्रॉप झाला नंतर सिंगल आणि त्यानंतर एक्स्ट्राज व्हाईट बॉल 41 लॉस ऑफ 3 जितू पाकर नवघर. चांगला बॉल आहे मग आता फार फार बाहेर वळाला आहे आणि तेच अंपायर्सनं त्या ठिकाणी पाहिलं आणि अंपायर्सच्या भूमिकेत तुम्ही पाहताय जय पवार JP. जय 11 नावाचा जो संघ होता ना अगदी त्या नावानं अनेक वर्ष धूमधडाका गाजवला. भिवंडीमधील आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना संधी जय पवारनं दिली. त्यामध्ये नक्कीच सन ऑफ भिवंडी सूरज जोशी त्याच्या नावाचा उल्लेख केलेला. त्यांना देखील जय 11 संघासाठी फार उल्लेखनीय कामगिरी केली. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती जयेश पाळल. समोर फलंदाजीसाठी आले टीमचे कॅप्टन अक्षय सोनी अक्षय पाळल. फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि धावा मिळतील या ठिकाणी 4. 2 ओव्हरमध्ये शांत होती. तदनंतर हल्ला बोल आता पाहायला मिळतोय जितू पाकस नवघर क्रिकेट संघाचा. गेंद ज़्यादा बुरी नहीं थी. ये लो फुल टॉस गेंद थी लेकिन बहुत बढ़िया तरीके से फ्लिक किया था उसको. स्टम्प्स के करीब जाते हुए और क्रीज में काफ़ी पीछे जाते हुए ऑफ स्टम्प के थोड़ा बाहर निकलते हुए स्क्वेयर ऑफ द विकेट खेल दिया था गैप में थ्रू स्क्वेयर लेग 4 रनों के लिए. रन संख्या आगे बढ़ती हुई 46 रन 3 विकेटों के नुकसान पर. एक अच्छा टोटल यहाँ पर देखने को मिल रहा है. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट.
इस बार देखिए फिर से ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद थोड़ी नीचे रही टप्पा पड़ने के बाद और सीधे निकल गई विकेट कीपर के पास, डॉट गेंद। कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचे पडसाद या ठिकाणी उमटतात. संधी जरी जरूर तुम्ही दुसऱ्या फलंदाजाला दिली तर मात्र जो दबाव बनणार होता तो बनला नाही आणि आतापर्यंत 7 धावा या षटकामध्ये खर्च झालेत. जयेश पाळल जपी तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. समोर अक्षय पाळल अगदी अंडरम बॉक्स स्टाईल टॅप केलं होतं. मोठा फटका खेळायचा जरूर होता. लास्ट मोमेंटला जसं स्विंग रीड करता आला नाही त्यावेळी मात्र मनसुबे बदलले. शॉटचं सिलेक्शन बदललं. डबल माइंडेड स्ट्रोक होता असं म्हणावं लागेल. आणि 4.4 षटकांचा खेळ झाला. धावा झाले 46. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. काफ़ी ज़्यादा घुमाव था गेंद में, टप्पा पड़ने के बाद काफ़ी बाहर निकली थी और बल्लेबाज दूर से खेलना चाह रहे थे, बल्ले की टो पर लगी थी, निचले हिस्से पर तर लगी वेळ थी। थोडा जास्त जातोय. लक्ष सुद्धा सरवलीच्या या गोष्टीकडे देखील. वेळेमध्ये क्रिकेट तुम्हाला खेळायचंच आहे. बॉल तयार. हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे. अगदी स्टिकर एंडला आपण जवळजवळ चेंडू पाहिला. एक सिंगल मिळती आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 47 धावा धावफलकावरती. 3 वाजून आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 16 मिनटं झाली आहेत आणि उद्या आपल्याला तर 11ला रिपोर्ट करायचाच आहे. टुर्नामेंट एवन जोडीची म्हटलं तर आपलीच आहे. कारण फार मोठा विश्वास मागचे 3 वर्ष सातत्यानं सिद्दीक भावे असतील, अजय गरत असतील, इंडिव्हिज्युअली मी असेल स्वतः या जोडीनं नेहमीच ठेवला. आणि काम तर आपलं बनतंच की नाम करना तो काम करना. एक्सक्यूजला इथे जागा नाही. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर जयेश पाडल. अंतिम बॉल या षटकातील आणि फटका लंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कॅच या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच कठीण होती असंच म्हणावं लागेल. कारण जे प्रयत्न केलेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मुनीशनं. मग तदनंतर आपण पाहिलं तर फिल्डिंग लाजवाब. धावा या ठिकाणी किती वाचवलेत सुभाष सर आपल्याला माहिती देतील. मिळाली आहे फक्त आणि फक्त या ठिकाणी 1 रन म्हणजे 3 धावा मुनीश पाटीलनं त्या ठिकाणी वाचवलेत. आणि षटकं संपन्न झाली 5 आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 48. या षटकामध्ये 9 धावा आल्या. कोणतीही विकेट नाही आहे जयेश पाटीलच्या खात्यामध्ये. आता शेवटचं षटक बाकी आहे. अंतिम षटकामध्ये वापर त्या ठिकाणी करण्यात आला आहे गोलंदाजीसाठी परेश माळी या गोलंदाजाचा. कैच का तो बिल्कुल भी मौका नहीं था वहाँ पर, कोई भी खिलाड़ी रहता ना उनकी जगह तो ये कैच तो नहीं था. उन्होंने बाउंड्री बचाई है. पूरा कमिटमेंट देखने को मिला मोनिश पाटिल का. गजब की फील्डिंग और गजब का ये क्रिकेट का कारवा. 7वीं रात का ये खेल है और अब तो लगभग अब सुबह होने वाली है. आणि आता तर आपण पाहिलं ना तर फ्लडलाईटमधलं क्रिकेट या कंडिशन्सला आपण तरी कधी एन्जॉय केलं असतं. 3:30 वाजता समालोचन. आज त्या गोष्टीचा देखील अनुभव घेऊयात. मिला है मौका तो आज उस बात का भी जरूर हम लुत्फ लेंगे इस बीच मैदान के अंदर. नहीं, मेरा एक्सपीरियंस रहा है इससे पहले भी. चैलेंज के टूर्नामेंट में एक दिन 5:30 बजे तक कमेंट्री की थी सुबह. हवा में है गेंद लेकिन क्या फील्डर रोक पाएंगे? जी नहीं. प्रयास अच्छा था लेकिन गेंद निकल गई मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए जीतू पैकर्स भाईंदर नवगर के. आणि या चौकाराच्या मदतीनं आता एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला आहे संघ जितू पॅकर्स नवघर. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 52ला विकेट गेले तर आपण 3. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं. बॅटमध्ये किती फटके येतात त्यापेक्षा ते जास्त बाउंड्रीला किती स्पर्श करतील ते महत्त्वाचं असतं. मागच्या मॅचचा हा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आहे. त्याच्या डोक्यावरती जी कॅप आहे ती सगळं काही सांगून जाते. थ्रो काय दर्जेदार आला लॉंगॉनच्या फोल्डरकडनं. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचलेत 53. इथनं जर आपण पाहिलं ना तर प्रयत्न सरवलीचे होते की 45 to 50 त्याच्या आतमध्ये थांबवलं जावं. त्यानंतर रन्स आल्या आणि आता प्रयत्न आहेत टीम जितू पॅकर्स नवघरचे की एक चांगल्या स्थितीमध्ये आपण आहोत. इथनं धावफलक अजून पुढे कसं घेऊन जाता येईल तो प्रयत्न या ठिकाणी त्यांना करायचा आहे. खासतौर पर मिडिल ओवर्स में बल्लेबाजों ने पारी को अच्छा पेस किया. आदित्य शेट्टी एक बहुत ही उम्दा पारी खेलते हुए 24 पर पहुंच चुके हैं. इस बार ऑन दी अप खेल दिया है वाइड ऑफ डिप मिड विकेट. फील्डर दूर से आए हैं, मिसफील्ड हुआ लेकिन दूसरे खिलाड़ी भी पहुंचे थे, बैकअप उनका मिला. तब तक 2 रन पूरे.
स्कोर आगे जाता हुआ 55। काफ़ी अच्छा आंकड़ा स्कोर बोर्ड पर नज़र आ रहा है। जीतू पैकर्स नवगढ़ के जो समर्थक है इस समय ज़रूर काफ़ी खुश रहेंगे जिस तरह का बल्लेबाजी प्रदर्शन उनका रहा है। लेकिन सामने बहुत ही तगड़ी टीम है और एक ऐसी टीम जो कभी भी किसी भी हाल में मैच छोड़ती नहीं है। झुंजार क्रिकेटसाठी ओळखलं जातं. जितू पाकस नवगड टीमला गोलंदाज तयार. बाडन पॅडमधनं ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. थोडीशी चूक मग फारशी महागडी पडली नाही आहे. एक सिंगल मिल गुजर जाएगा ये दौर भी. जरा सा इत्मीनान तो रख. जब खुशियाँ ही नहीं ठरी तो गम की क्या औकात ते तुम्हाला सांगायचं आहे या मॅचमध्ये. जर आनंद तुमच्या समर्थकांना तुम्हाला विजयाचा द्यायचा आहे तर प्राणपणाला लावून तुम्हाला लढावं लागेल. कारण विजयाना शब्द छोटा आहे अजयदादा आणि जर आपण त्याचा अर्थ शोधला तर फार मोठा आहे. कारण विजय हा शौर्याचा अलंकार आहे. तो मागून मिळत नाही. त्यासाठी झगडावं लागतं. त्यासाठी घाम गाळावा लागतो. त्यासाठी मेहनत ही करावी लागते. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती धावा अब तक 56. हाफ ट्रॅकर आहे. मिड विकेटला जाणार बॉल डीपमध्ये एकाच ॲक्शनमध्ये उचलला आहे. थ्रो देखील तितका सुंदर. स्ट्राईक घेण्याचा मानस आहे. भिवंडीच्या क्रिकेटच्या नियमानुसार तुम्हाला अशा प्रकारे स्ट्राईक नाही आणि विकेट देखील नाही आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण दोन्ही बाजूला स्ट्राईक रोटेशन होणं हे फारसं गरजेचं. एक सिंगल मिळते. धावफलकावरती धावा 57. आपण असं म्हणूयात की जवळजवळ 2 ओव्हरमध्ये 11 आल्यानंतर ज्या धावा सध्या बनलेत ना या डावाच्या जर सुरुवातीनंतरचं क्रिकेट आपण पाहिलं तर 16 ते 17 रन एक्स्ट्राच बनवलेत. टीम जितू पाकस नवघरनं याकडे लक्ष आपल्याला टाकायलाच हवं. शेवटचा बॉल परेश माईचा. समोर फलंदाज अक्षय पाळाल. पाहिजे 60+ की अंडर 60 ओव्हर दी विकेट आलेत आणि हा बॉल जाईल 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. 60+ मिस्की हुक होता. रिझल्ट मात्र फार सुंदर आहे आणि या चौकाराच्या मदतीनं 7 षटकांचा खेळ पूर्ण झाला. नंतर 10पेक्षा जास्त सरासरी मिळाली आहे. रन झाले स्कोरकार्डवरती 61 आणि 62 धावेचं लक्ष या ठिकाणी पार करायचं आहे टीम जय भोलेनाथ सरवली क्रिकेट संघाला. टीम जितू पाकस नवघरच्या विरुद्ध. तर DRS त्या ठिकाणी घेण्यात आला. बरोबर आहे. जर आपल्याकडे आहे तर तो घरी घेऊन काय करायचं आहे वापरला आहे आणि पाहिजे निर्णय काही क्षणात येईल. चेंडू बॅटचा स्पर्श झाला होता का की लेग बाईज विकेट हिटिंग होती. LBW इम्पॅक्ट लाईन या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि काही क्षणात तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. हे भव्य दिव्य सभामंडप जणू काही एखाद्या 3 ते 4 फ्लोअरचं टॉवर एवन जोडीनं उभारला आहे आणि एवन जोडी ऑलवेज लिव्हिंग टॉप. त्यांना नेहमीच 2 ते 3 पाऊल पुढे राहायला आवडतं. अंपायर सॉफ्ट सिग्नल लेग बाईज की बॅट कट. बॅट कट अंपायरचा नक्की सिग्नल आहे. त्यामुळे थोडंसं कठीण असणार आहे आणि ऑनफिल्ड अंपायर जर आपण पाहिलं तर फार अनुभवी आहेत. अझीम अब्दुल्ले, जय पवार, नौशाद खान असतात आपल्यासोबत. आपला मॅच रेफरी हा ॲक्शन रिप्ले आपल्यासमोर. ओव्हर द विकेट आले. इथे तर काही नक्कीच त्रुटी नाही आहेत. फेअर बॉल. त्यानंतर आता पुढे पाहिलं जाईल काय घडलं होतं आणि सलामीची जोडी काही क्षणात मैदानावरती उतरेल. अच्छा रात्रीचा नाही सकाळचा अंतिम सामना आपल्यासमोर. परेश माहीच्या षटकामध्ये रन्स जर हा चौकार आहे तर 13 येतात आणि जर इथे विकेट आहे तर त्या येणार आहेत 9. ग्रेट जॉब अझीम अब्दुल्ले सर अँड JP नौशाद. फार फार चांगली कामगिरी असं ज्ञानने केली आहे. त्यांचं देखील एक विशेष सन्मान नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम रात्री आम्ही जरूर करू. इम्पॅक्ट सगळ्यात आधी पाहिला जाईल. इम्पॅक्ट आउटसाइड डी ऑफ. विकेट हिट मिसिंग म्हणजेच ऑन स्क्रीन निर्णय आपल्यासमोर आता क्लिअर आहे. 4 धावा मिळतील आणि त्या फलंदाजाच्या खात्यामध्ये जातील. कारण DRS लेग बिफोर विकेटसाठी होता. अंपायर्सनं लेग बाईज बॅट कट त्यासाठी मोहीच नाही आणि अंपायर्सनं दिलेल्या निर्णयावरती आपल्याला त्रुटी काढणं ते राईट्स ते अधिकार आपल्याकडे नाही आहेत. तर हा चौकार बॅट्समनच्या अर्थातच बॅटर्सच्या खात्यामध्ये ॲड होईल. पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. या आपण करूया वेलकम कॉम्बॉक्समध्ये आपले लाडके समालोचक. भिवंडीमध्ये 28 वर्ष ज्या आवाजाचा गोडवा ज्या नक्कीच चंदनाच्या झाडाला आहे ना सुगंध नसतो मात्र त्याची किंमत मोठी असते. अगदी असंच हे व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःला भिवंडी क्रिकेटमध्ये पूर्णपणे झोकून दिलं आहे. सिद्दीकजी भावे सरांचं करूया आपण वेलकम कॉम्बॉक्समध्ये.
6 षटकांचा सामना आणि बनवायच्या धावा 62. सध्या प्रेक्षकांना तुम्ही पाहता कसे तरी थंडीपासून ते वाचतात. मतलब मॅचची गरमी आता जरूर तुमची थंडी घालवेल, त्यामुळे जास्त काही टेन्स घेऊ नका. एव्हरी डे इज न्यू ऑपॉर्च्युनिटी टू बिकम अ बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. स्वतःला सिद्ध करण्याला Yes, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे. फिर से बताया जाए, ये देखिए काठीना घोंगड़ी नहीं है बल्कि उन्होंने पर्दा लपेट लिया है. आणि महाशिवरात्री आहे. प्रत्येकजण म्हणत असेल काठीनं घोंगडं घेऊ द्या किरा, मला बी केंद्रीय राज्यमंत्री चषकाकडे जाऊ द्या किरा. कारण सध्या प्रत्येकाच्या स्वप्नातली ही क्रिकेट स्पर्धा है. अपनी अच्छाई पर इतना भरोसा रखो कि जो आज तुम्हें खोएगा वो एक दिन जरूर रोएगा. आणि प्रत्येक टीम ना या टुर्नामेंटला जर मिस करती आहे, प्रवास थांबतोय, तर रडताना त्या प्रत्येकी संघाला सिद्दीक सर आपण पाहिलाय. तर सामना सुरू होईल. सलामीची जोडी इंटर झाली या मैदानाच्या आत. GTCच्या नक्कीच काही ऑफिशियल मेंबर्सना कौतुक हे व्हायलाच हवं. स्पेशली सगळेच ना 2 शिफ्टमध्ये काम करतात. फक्त 3च नावं अशी आहेत ज्यांना तुम्ही पहिला बॉल ते अंतिम बॉलपर्यंत पाहता, आणि ती नावं आहेत भूपेश कराळे, प्रथमेश गायकर, तेजस भोईर, मानेरे. आणि अगदी या सगळ्यांच्या कर्तृत्वाला ना एक मानाचा सलाम आहे. आणि त्याचबरोबरीनं संकेत कुणाल इंदप आपल्यासोबत आहे. आणि अजून आपले कॅमेरामॅन मोठा गावचे भावी नगरसेवक म्हणून खरं तर त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते म्हणजेच वाकू. आणि त्यानंतर आपण पाहिलं सँडी आपल्यासोबत आहे. आणि पुण्यवर्धन आपण या सगळ्यांना चांगलं काम करताना पाहता. अभिजित आपल्यासोबत आणि अतुल फार कडक नाव आहे. आणि अक्षय कडू ते देखील आपल्यासोबत आहे. ते सगळं एक टीम बनून या ठिकाणी काम करतात. जाऊया मैदानाकडे. धन्यवाद अजय गरत, धन्यवाद ओमकार मेरे साथ जुड़े रहेंगे. ठंडी हवा के झोंके बह रहे हैं और एकाएक हवा शुरू हो चुकी है, लेकिन टेनिस क्रिकेट में हवा चलती भी. इस वक्त केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 की हवा चलती भी है. एवन जोड़ी नीलेश पाटिल शुकेट डाकी की 62 का लक्ष्य है. दोनों ओपनर्स सरोली के इस वक्त अल्पेश पाटिल और उनके साथ संदेश वेड़ कमाल के खिलाड़ी हैं. पहली गेंद स्वीप की कोशिश, बोल्ड कर दिया अराउंड दी लेग्स. ये देखिए खराब चुनाव वहां पर. गेंद डायरेक्ट स्टंप से टकराती हुई 0 पे गिरता हुआ पहला विकेट. ओमकार, ये जो समय है ना, ये सरोली की टीम का बहुत कुछ परफॉर्म याद दिलाता है. लेट निर्मल कबीर स्मृति चषक में यही समय पे नावा के सामने आखिरी गेंद पे विकेट कीपर ने कैच छोड़ा और मैच छोड़ा. सामना गमवावा लागला होता. आणि काही अशा आठवणी देखील आहेत या मैदानावरच्या देखील. आज त्या सगळ्यांवरती विरजण टाकण्याचं काम त्यांना करायचं आहे. न्यू बॅटर इंटर झाला नितीन पाळल नंबर 3 वरती. आणि समोर गोलंदाज अक्षय सामना करेंगे नए बैट्समैन नितिन. यस, फील्ड में तीसरे अंपायर को जाना है. चक के लिए तीसरे अंपायर को जाना है. हालांकि सरोली ने सुपर ट्रॉफी क्रून को जीता था. पहली गेंद पे पहला झटका जब लगता है तो कहीं ना कहीं आने वाले बल्लेबाज पर दबाव बढ़ जाता है. सोनी को देखिए, अक्षय सोनी, ये आजकल टेनिस क्रिकेट में इतने फेमस हो रहे हैं जितना जापान की सोनी कंपनी नहीं हुई थी. अक्षय सोनी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए.
नितिन को कदमों का इस्तेमाल, सीधा एक्स्ट्रा कवर में एक और विकेट और सोनी ऑन हैट्रिक। कदमों का इस्तेमाल किया था, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलना चाहते थे, जमीन पे नहीं रख पाए, दूसरा झटका लगता हुआ। अगदी 2 बॉलवरती 2 धक्के आणि एक रॉयल डक, एक गोल्डन डकचा शिकार झाला आणि आता न्यू बॅटर इंटर होतोय मैदानाच्या आत आणि सरवलीने देखील इरादे साफ केलेत. त्यांनी नाही सागरला पाठवलं, नाही अवी चौधरीला, नाही मोनिशला, त्यांनी प्रमोट केलंय मैदानाच्या आतमध्ये नितेश चौधरीला. जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर एक असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो. आज तो रोल प्ले करायचा आहे संदेश भोईर या खेळाडूला. अक्षय सोनी हिज ऑन हॅट्रिक नाव. हैट्रिक गेंद देर रात अक्षय सोनी नितेश के लिए गेंद को पुल कर दिया है, पीछे खिलाड़ी है, पहले बाउंस पर 4 रन। देखिए क्रीज में पीछे चले गए थे, गेंद की लाइन के पीछे आकर अंदर आती हुई गेंद का अच्छा स्वागत। तर पहिल्या रन्स स्कोरबोर्डवरती या ठिकाणी ॲड झालेत. हा आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं झाली आहे या ठिकाणी डावाला सुरुवात. टीम सरवलीच्या, जे बोलले ना, सरवली विरुद्ध जितू पाकस नवघर यांच्यामध्ये अंतिम सामना आजच्या शेड्यूलमधला. आणि पहिला स्कोरिंग शॉट आला नितेश चौधरीच्या बॅटमधनं. ठंडी हवा चल रही है और आप देख सकते हैं कि कई खिलाड़ी अब हाथ बांधे खड़े हैं, सर्द हवाएं बह रही है, दिल की चोटों ने कभी चैन से रहने न दिया, जब चली सर्द हवा मैंने तुझे याद किया, इसका रोना नहीं क्यों तुमने किया दिल बर्बाद, इसका गम है कि बहुत देर में बर्बाद किया। अक्षय सोनी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर, 4 रन। अगर तुमने 2 मारे हैं तो हम भी 2 मारेंगे। आयुष्याना मगरी सारखं जगायचं हे प्रेक्षक तुम्ही पाहता, सरवलीचे समर्थक. आयुष्य अगदी मगरी सारखं जगायचं, जेव्हा परफेक्ट झडप मारायची आहे ना तेव्हाच हालचाल करायची. नितेश चौधरी ते करतोय या मॅच मध्ये. 2 बॉल 2 बाउंड्रीज आलेत. अगदी पूल केलं मिड विकेटला, अगदी बॅटच्या रेंज मध्ये होता, पार्ट मधनं व्ही शेप मध्ये काय फटका होता डाउन द ग्राउंड. ग्रेट शॉट. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, चौकों की हैट्रिक पे बैट्समैन, गेंद को आसमान में खेल दिया, खिलाड़ी उसके नीचे, तीसरा विकेट, नितेश आउट। स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड मध्ये देखील जल्लोष. काही संख्येनं प्रेक्षक तिथे नवघरला देखील सपोर्ट करतात. आणि विकेट जातीय. सुरुवात मात्र करून दिली नितेश चौधरीने असं म्हणावं लागेल. मात्र अक्षय सोनीनं का बॉलिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के त्यांना या ठिकाणी दिलेत आणि अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकातील या ठिकाणी शिल्लक आहे. जर ध्येय मोठं असेल ना तर स्वप्न मोठी आहेत, तर कामगिरी देखील मोठी करावी लागेल. आणि आज तुमच्या स्वप्नांना देखील तुम्हाला सांगावं लागेल, मेक इट लार्ज बेबे, मेक इट लार्ज. नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए इस वक्त सागर भोईर. आखिरकार सागर को आना पड़ा. वो जो कहते हैं कि कैरी कब तक छुपेंगी पत्ते के आड़ में, एक दिन तो आना पड़ेगा भिंडी बाजार में. सागर भोईर आखिर बल्लेबाजी को आए हैं. सामना करें संदेश भोईर. इस कंडीशन के बहुत अच्छे बैट्समैन हैं. ओह, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को. सरप्राइज डिलीवरी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अक्षय सोनीने देखील
इथे सांगितलं अक्षय सोनी ने बता दिया इस मैच के अंदर भावेश सर, खेल खेलने में तभी मजा आहे जब जिंदगी आपकी दाव पर लगी हो. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर असंख्य असंख्य बाईक आहेत. सँड्रो कार त्याकडे देखील प्रत्येकाचं तर लक्ष लागलं आहे. आणि आज पाहायचं या रात्रीमध्ये कोणता खेळाडू चांगली कामगिरी करून आपल्या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवतोय. कारण प्रत्येकाला उमेद आहे की आपण जिंकू. उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरची अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते प्रयत्न करत राहा, सगळं सगळं काही चांगलं होईल. अक्षय सोनीनं तेच केलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, विकेट गेल्या 3. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे राज जैन. बिल्कुल राज जैन को बुलाया गया है. देखिए जीतू पैकर्स है ना, ये फुल पैकेज के साथ आई है केंद्रीय राज्य मंत्री चषक में. फार मोटी साइड है. मुश्किलें दिल के इरादे आजमाएंगी, ख्वाबों की मुश्किलें निगाहों से हटाएंगी. गिरकर हौसला मत हारना हो यार, यही ठोकर है जो तुझे चलना सिखाएगी. सागर भुईर की अग्नि परीक्षा है, सामना करें राज जैन का. अच्छी गेंद हल्के हाथों से टर्न कर दिया ऑन साइड में. 1 रन बना और 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. स्कोर 9 पे पहुंचा है. सागर 1 पे से अपना खाता खोलते हुए. एका सिंगलनं झाला त्याचं अकाउंट या ठिकाणी ओपन. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या जाऊन पोहोचलेत 9 वरती. रिक्वा रनरेट देखील आता थोडंसं लांब चाललंय. करण रनरेट थोडंसं खाली आहे. संदेश भोईर त्याच्या बॅटमध्ये येणाऱ्या रन्स फार गरजेच्या त्या मॅचमध्ये का बॅटिंग केली होती. गोलंदाजाच्या शैलीवरती घेण्यात आला आक्षेप. तर थर्ड अंपायर नौशाद सर ऑन फील्ड आपल्याला पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळतील. आणि भिवंडी प्रीमियर लीगची फायनल मॅच कसं विसरून चालेल. जॉली कामतगर संघासाठी जी बॅटिंग केली संदेश भोईरनं, आज त्या इनिंगची भावेश सर गरज आहे. यस बिल्कुल. और देखिए इस तरह की कंडीशन में संदेश भुईर ने हमेशा अच्छा परफॉर्म किया है. सोहेल नवाब बेग के जो 3 टूर्नामेंट हुए, मुझे याद है कि बहुत ही इजी ड्यू कंडीशन में वो आते थे, 2 से 3 सिक्सर लगाते थे और मैच को पलट देते थे. जैन कट किया सीधा बैकवर्ड पॉइंट पे, कॉलिंग अच्छी. 1 रन पूरा. स्कोर 10 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर. डबल डिजिटमध्ये आता धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. परिस्थिती अशीच काही होती. टीम नवघरची मतलब विकेट्स त्यांच्या हातात होत्या. त्यांनी 2 ओव्हरमध्ये फक्त 11 केल्या होत्या. इथं विकेट 3 गेलेत. धावा झाले 10. राज जैन तयार आहे. रनवे रिदममध्ये थोडीशी मिस्टेक. पुन्हा एकदा सज्ज होईल राज जैन बॉलिंग ट्रॅकवर. समोर सागर भोईर, अगदी तो देखील पहिल्याच बॉलवरती सिंगलना डावाला सुरुवात करतोय. राज जैन त्याच्या समोर बॉलिंग ट्रॅकवरती. राज जैन लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए स्विच हिट करने की कोशिश, लेकिन गेंद उलझ कर रहेगी बल्ले में. किस्मत वाले रहे, प्लेड ऑन नहीं हुए. बॉलिंग बहुत ही कमाल की हो रही है, बैंग ऑन टारगेट. शुभ रात्रि तो नहीं हम कहेंगे, इस मैच के बाद शुभ संध्या जरूर कहेंगे. शुभ सकाल, सॉरी, सुबह बखैर. बॉल बड़ी विकेट, लूज शॉट. सागर का चौथा झटका लगा जेबी स्पोर्ट्स सरोली को. लूज स्ट्रोक, वहां पर अपने आप को यॉक कर लिया, हिमसेल्फ यॉक. ये देखिए एक और विकेट गिरता हुआ. 10 रन 4 विकेट. क्या बॉल होता राज जैनचा. बॅटन पाडमध्ये हलकासा गॅप आणि त्यामधनं बॉल अगदी यष्टांचा वेध घेत असताना. क्या गेंद थी, वाह ताज नहीं वाह राज.
आणि 10-4 या विकेट्स आहेत. रन्स 10. न्यू बॅटर इंडस झाला अभि चौधरी. बॉलिंग ट्रॅकवरती राजन. नुकतीच विकेट मिळाली आहे सागर भोईची. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती राजन. इस मरतबा ड्राइव किया मिड ऑफ पे, थोड़ा अगर स्टंप पे लगता तो तकलीफ में आ सकते थे अविनाश चौधरी. संदेश भुईर 2 गेंदे 1 रन बनाया है. कुल स्कोर 11, 4 विकेट. 62 का लक्ष्य. फुल टॉस गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है. गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जा रही है, नहीं रोक पाएंगे. 4 रन. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट होता. लोवर फुल टॉस त्याला समोर बॅटवरती घेऊन मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत 15. खरं तर 4 रनने पुढे टीम सरवली आणि 4 विकेट्सनं देखील, कारण विकेट एकही नव्हती. जितू पाकस नवगची 2 ओव्हरमध्ये ज्यावेळी 11 होत्या पॉवर प्लेमध्ये आणि दोन्ही इनिंगमध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्ले पुअर प्ले ठरला आहे. आणि आता उर्वरित चेंडू शिल्लक 24. जिंकण्यासाठी 47 रनची गरज आहे. खरं तर लक्ष फारसं दूर देखील नाही आहे आणि जी गोलंदाजी केली आहे त्या अनुसरून जर आपण पाहिलं तर कठीण जाणार आहे फलंदाजी करणं. मग ते जर आता 5व्या विकेटसाठी भागीदारी झाली, काहीसा सामना जवळ आला, तर नंतर सरवलीच्या मॉन्स्टरचं येणं देखील बाकी आहे आणि त्यामुळेच त्याच्या बॅटमधनं काहीशा रन्स येतील तर जरूर, मग ते त्या कमी कशा होतील तो प्रयत्न संदेश आणि अविला करायचा आहे. दुसऱ्या बाजूला अजून मॅचमध्ये पकड कशी निर्माण होईल तो प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. 24 बॉल 47. चला पुन्हा एकदा नौशाद सर ऑनफिल्ड अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, कारण बॉलिंग ट्रॅकवरती त्या ठिकाणी आला आहे गोलंदाज अक्षय सोनी. अक्षय सोनी को कंटिन्यू रखा गया है. जीतू पैकर्स के जो कैप्टन है वो किसी तरह की छूट नहीं देना चाहते. अंपायर शेख जा रहे हैं, वापस आ रहे हैं. ताश के पत्तों से कभी महल नहीं बनता, नदी को रोकने से कभी समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल जनाब, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकर नहीं बनता. मतलब या मॅचमध्ये एक पराभव पुरेसा आहे, कारण नॉकआउट स्टेजेसला या टुर्नामेंटात. अक्षय सोनी इस मरतबा फ्लिक कर दिया, पीछे खिलाड़ी है. ओ, इसे कहते हैं पकड़ के छोड़ना. लगभग कैच पकड़ के छोड़ दिया है. वहां पर ज्यादा जोश में आ गए थे, जश्न मनाने पहले ही निकल गए और मौका मिल गया वहां पर बैट्समैन अभी चौधरी को. फ्लिक कर दिया था पैरों के सामने. आणि काही कॅचेस जर ड्रॉप झाल्या तर त्याची किंमत देखील मोजावी लागते. कदाचित आपण असं म्हणू शकतो ना की थोडीशी झोप होती की काय त्याच्या डोळ्यांवरती. जेल सुटला, संधी मिळाली अवी चौधरीला. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन. वॉट अ शॉट. जणू काही गॉड ऑफ क्रिकेट सचिननं फ्रंटफुटला येऊन एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव करावं. सर आप वो कहते हो ना समंदर के झरने 7 रंग इंद्रधनुष, कुछ ऐसा ही ये शॉट लगभग था. बिल्कुल, क्या खूबसूरत शॉट था. जाजिबुल नजर, समंदर से उठती हुई लहरें, पहाड़ियों से गिरता हुआ झरना, जिस तरह आंखों में जज्ब हो जाता है, ये शॉट डूब गया है. स्कोर 21 रन. मैच में वापस आती हुई अब जेबी स्पोर्ट सरौली. आणि टीमची टोटल 4 ने फ्लाय होती है. 21. अजूनही 41चा प्रवास इथनं बाकी आहे. सोनी पे अटैक किया है अभी ने. इस मरतबा पुल और पावरफुल 6 रन. ये देखिए सोए हुए समर्थक झूम उठे हैं. क्या शॉट खेला है, हल्की सी शॉट गेंद.
बहुत खूबसूरत शॉट. सर्दी में भी गर्मी का एहसास. व्हाट अ मैच. स्कोर इस वक्त 27 रन 4 विकेट. जितनी ठंडी बढ़ रही है उतना मैच गर्म हो रहा है. आणि पहिली कार कपिलजी पाटील साहेबांच्या सन्मानार्थ ठेवली. याच फलंदाजानं जिंकून दिली होती सरवलीला. इस मरतबा टर्न कर दिया ऑन साइड में. 1 रन बना और 1 से रन से संतुष्ट. देखिए पहली मर्तबा कार जेडपी कप 2011 में रखी थी. उसको जीता था बीसीसी बोरियोली पड़गा ने. उसमें मैन ऑफ द सीरीज कार रखी गई थी. उसको जीता था पिंपल नेर के सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरीश पाटिल ने. अगदी फार मोठं नाव आहे हरीश पाटील. 2012 में सरोली ने जेडपी कप जीता था. ओ हो ये उड़ाया 6 रन. अगदी आता सरवलीनं सांगून टाकलं. अभी ना पूछो हमसे मंजिल कहा, अभी तो हमने बस चलने का इरादा किया है. अरे ना हारे ना हारेंगे कभी. ये अभी चौधरी और संदेश भोई ने किया हुआ वादा सरवली के समर्थकों से है. आणि फैन फॉलोइंग. ये देखिए एफर्टलेस स्ट्रोक. ये है संदेश भोयर. ढलती हुई रात के सबसे अच्छे बैट्समैन. अगदी चांगली बॅटिंग होत असताना आयुष्य बनवायला ते संपूर्ण आयुष्य पडलंय. आधी ही वेळ सांभाळा जिथे आयुष्य तुमचं क्रिकेटचं थांबलंय. अच्छा बॉलर बैक ड्राइव फॉलो थ्रू में सफाई से पकड़ा. कोई रन नहीं. 3 ओवर 34 रन 4 विकेट. और 3 ओवर में कितने चाहिए? 28. व्हाट अ मैच. क्या छूटना, क्या मैच छूटना हो जाएगा. आइए सुनते हैं ओमकार शेट्टे से. 18 बॉल आणि या मॅचमध्ये धावा अजूनही आवश्यक आहेत. त्या म्हणजेच 28. जब जीत की जीत हो जाए तब घाव कभी मायने नहीं रखते. जितू पाकिस नवघरला ते म्हणावं लागेल. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 4, तदनंतरचा 6, तदनंतरची सिंगल, तदनंतरचा षटकार, तदनंतरचा डॉट बॉल. या सगळ्या गोष्टींची पडसादत ना ते या मैदानावरती उमटतात. व्यासपीठावरती एकदा कॅमेरा फिरवायलाच हवा. बघूया अजूनही यवन जोडीसोबत कोण आहे. काही क्षणात नक्कीच आपण ते चित्र देखील पाहू. 18 बॉल 28 रन. थोडंसं स्पीडअप करा. राजन, लक्ष सुद्धा अक्षय सोनी या गोष्टीकडे. परिस्थिती किती कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठीच पहा. कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलते आणि या मॅचमध्ये तेच करते सध्या टीम. मॅच सुरू झाली त्यावेळी 12व्या प्लेयरसोबत दोन्ही टीमच्या आम्ही ही चर्चा करत होतो की जितू पॅकर्स नवघर एक पॅक साईड आहे. परिपक्व क्रिकेट, टेक्निकल क्रिकेट आहे. तर दुसऱ्या बाजूला शेवटच्या श्वासापर्यंत हार न मानणारी भिवंडी बाल्टमधली ऑस्ट्रेलियन आणि दादा टीम आहे जे भोलेनाथ सरवली. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज. राजनचा पहिलाच बॉल. अवी चौधरी फ्रंट फुटला येऊन खेळत होते. अझीम अब्दुल्ले सरांच्या रिॲक्शन्स भरपूर काही सांगून जात आहेत की कदाचित चेंडू बॅटचा स्पर्श झाला होता की काय. कॅरी झाला नाही यष्टीरक्षकाकडनं. पहिला बॉल जातो डॉट. राजनच्या षटकामध्ये इथनं 7 ते 8 रन्स कुठेतरी येतील हा प्रयत्न करावा लागेल जितू पाकस नवघरला. तर दुसऱ्या बाजूला विकेट्स थांबून 8 ते 10. पॅटर्न पार्टमधनं बाहेर काढलाय. बॉल जाणारे डीप मध्ये. सिंगल मेल. दुसरा रनचा प्रयत्न आहे आणि 2 धावा कंप्लीट. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एंडला स्वतःला जायचं होतं आणि सांगितलं की जो धोके पत्करतो तोच मोठा होतो. आणि अवी चौधरी आहे ना जितू पाकस, तुमच्या माहितीसाठी तो एक ॲडव्होकेट आहे. त्याच्या डोक्यामध्ये षडयंत्र तर सुरूच असतील आणि अगदी डोक्यानं क्रिकेट या मॅचमध्ये खेळतोय अवी चौधरी. आणि ॲडव्होकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर अवी चौधरी असतील, प्रथमेश म्हात्रे असतील दिव्याचे, या काही नावांनी यांना खासदार चषक अगदी गॅस लेवलला नेऊन ठेवला आहे.
प्रथमेश म्हात्रे लास्ट ज्यावेळी खासदार चषक झालं बस बॅटर ऑफ दी टुर्नामेंट राहिले होते, ज्यावेळी दिवा चॅम्पियन झाली. तर अवी चौधरी मैदानावरती खेळतोय, समोर राजन. फुल टॉस बॉल, फटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर, एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळती आहे जी जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 37. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 15, धावा करायच्यात 25. हा फुल टॉस होता, कदाचित तिथे संधी होती मात्र फारसा फायदा तो उचलताना नाही आहे. आणि फटका चांगला, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, लिटिल मास्टर सरवली संदेश भोईर ही ऑन फाय नाव. आणि गतवर्षीची जर आपण पाहिली चॅम्पियन टीम गोरसई, त्यांनी 2 सामने जिंकलेत आणि तदनंतरची विजेता टीम पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हायवे दिवे टीमातनं या स्पर्धेतनं बाहेर झाली आहे. त्यामुळे नवा चॅम्पियन मिळणार की पुन्हा एकदा गोरसईचा प्रवास पुढे सुरू राहील, या सगळ्या गोष्टींची चर्चा अजूनही या मैदानावरती सुरू आहे. आणि या मॅचमध्ये 62 रनचं टार्गेट या कंडिशन्सला की जिथे 50 ते 52 देखील कठीण झाल्या होत्या चेस करणं. जाणदाराचा खारबावला अलीमगडच्या विरुद्ध क्या बॅटिंग करतोय. या खेळाडूवरती एक गोष्ट आवर्जून सांगेल की सरवलीचे नक्कीच प्लेयर्स प्रश्न का निर्माण करतात की त्याची जागा बनत नाही. अगदी आता तो त्या सगळ्यांना उत्तर देतो त्याच्या बॅटनं. तुम्हारा दौर होगा और मेरे बल्लेबाजी का यहाँ शोर होगा. यावेळी लिडिंग एज अगदी मिड ऑफला 2 धावेचा प्रयत्न, थ्रो खराब आणि 2 रन कंप्लीट. आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. आता भुकू वाजायला लागलेत. कुठे सरवलीचा प्रेक्षक तर उत्तर भारतीय जनता पार्टी स्टँडचं बॅटिंग आवडली असेल, या जोडीची भागीदारी आवडली असेल तर एकदा आवाज सरवली जरूर बनतो. फार चांगली कामगिरी आतापर्यंत झाली आहे. पाहिजे जितू पॅकस नवघर कमबॅक कसं करेल. चेंडू शिल्लक आहे तिथनं आपण पाहताय 13, धावावेत 17. हलक्या हाताने खेळलेत. इंटरनॅशनल क्रिकेट फार उंच हवेत बॉल, त्यानंतर 2 रनचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय, करेक्ट झाला नाहीये, 2 रन पूर्ण. क्या बॅटिंग होती आहे, परिपक्व क्रिकेट. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12 आणि रन्स करायचे 15. मला तर असं वाटलेलं ना या मॅचमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगेल की 12 बॉल समीकरण कमीत कमी 30 ते 32. त्यानंतर मोनिश पाटील त्याच्या विकेटवरती मॅच जाईल. मात्र ह्या जोडीनं एक वेगळाच कारनामा केला, फार सुंदर बॅटिंग केली. मात्र जितू पॅकस नवघरसाठी फक्त एवढंच म्हणेल, हरिवंशराव बच्चन जगाला त्यांनी एक फार मोठा सुपरस्टार दिला. अमिताभ बच्चन जे त्यांचे अमिताभ बच्चन यांचे पिताश्री होते. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चिन्ह को त्यागो तुम. अरे संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना कभी जीतू पॅकस नवघर कभी जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 12 बॉल 15 रन. जीतू पॅकस नवघर आणि जर या टीमकडे राज जैन, या टीमकडे अक्षय सोनी सारखे 4 गोलंदाज आहेत. मॅच ऑन कुठे झाली तुम्हाला सांगतो. जीतू पॅकस नवघर जो यादवनं झेल सोडला, आज यादव आपके लिए बहुत महंगे पड़े, बहुत महंगे पड़े. ऐसे हालात में बल्लेबाजी या फील्डिंग डिपार्टमेंट हो, एक मिस्टेक गेम ओवर. एक कंडीशंस पे आप क्रिकेट खेल रहे हो तो यहाँ से आप गलती नहीं कर सकते. एंड दिस इज वन ऑफ द बेस्ट फील्डर फ्रॉम जीतू पॅकस नवघर. बट अंडर प्रेशर मोठ्या नावांना चुका करताना आपण पाहिला. क्रिकेट पार्ट ऑफ गेम. एक गोष्ट फक्त तुला सांगेल, जीवनात संकट येणं पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं आर्ट ऑफ लाईफ. ते जीतू पॅकस नवघरला या मॅचमध्ये जमेल का. आता मॅच ना सोपी झाली आहे सरवलीसाठी. कंडिशन्स पाहिल्या तर 4 गडी बाद 47 वरती, त्यात 62 तर त्यांना चेस करायचं आहे आणि जिंकण्यासाठी उर्वरित 12 बॉल 15 रन. इथनं ही मॅच सरवलीनं जिंकली तर नवघरला आज उद्या अजून 2 दिवस जरी तुम्ही त्यांना झोपायच्या गोळ्या दिल्या त्यांना झोप लागणार नाही.
आणि इथनं जर सरवलीनं गमावली तर वर्षभर त्यांना खासदार चषक आणि केंद्रीय राज्यमंत्री चषक या स्पर्धेच्या माध्यमातून स्वप्नात नवघर नाव येत राहील. बॉलिंग ट्रॅकवरती आला आदित्य शेट्टी, समोर फलंदाज अभि चौधरी. हाफ ट्रॅकर बॉल, मिस्तामिंग गया, बॉल हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. 2 रन्स मिळतील, 2 रन्स मिळतील. आज काहीसा गुडलक सोबत घेऊन उतरलाय अभि चौधरी. त्या गुडलकचं नाव काय? हर्षवर्धन, कदाचित सरवलीलाच माहिती असेल. आणि 2 रन्स मिळालेत आणि समीकरण उरलंय 11 बॉल जिंकण्यासाठी 13 रन. इथनं देखील मॅच ऑन झाली असती. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, यावी अक्षय पाळल. अकरा बॉल 13 रनची गरज. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर परिस्थिती कठीण झाली आहे. संधी आली होती चालून, त्याचं सोनं करता आलं नाही. आणि आता इथनं काहीशी चूक झाली होती अभि चौधरीकडनं. आता पाहायचं इम्प्रूव्हमेंट फार गरजेची आहे. जिंकणं अवघड असताना अवघड गोष्टी करायला ज्याला आवडतो तो योद्धा होतो विजयाचा. स्विच हिटचा प्रयत्न कंडिशन्सला अशा आलाय की ज्यावेळी समोर लेफ्ट आर्म बॉलर आलाय. शॉटचं सिलेक्शन चांगलं होतं, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. समीकरण पुन्हा एकदा दूर जात आहे. 10 बॉल 13. अंतिम षटकामध्ये 9 ते 10 रन शिल्लक राहिल्या मजा येईल. लेस दॅन रन बॉल आल्या तर संघ अडचणीत जाईल. नवघर मोठ्या फटक्याच्या शोधात. अजून एक डॉट बॉल. चुका त्या कंडिशन्सला होत आहेत जिथे सिंगल डबल मॅच बॅलन्स राहिली असती. आता दबाव बनलाय, आता मॅच कम्प्लिटली टोटली बॅलन्स. मोठ्या फटक्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 9 बॉल 13 रनची गरज. हा सामना पुन्हा एकदा एक वेगळ्या वळणावरती येऊन थांबलाय, कारण लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहिलेत ते म्हणजे निर्धाव आलेत. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर एवन जोडीचा हा शो आहे. हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आता क्षेत्ररक्षक आहेत, यावी टिपलाय झेल. अभि चौधरीकडनं फार 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 चुका झालेत. आणि आता समीकरण उरलंय उर्वरित चेंडू 8, रन्स करायचे 13. म्हणजे मॅच तुम्ही आता पुन्हा त्याच कंडिशनला आणून सोडली की जिथे 12 बॉल तुम्हाला 28 ते 30 चेस करायच्या होत्या. आता समीकरण तसंच काही उरलंय. हा झेल फार सुंदर होता, कौतुक करेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आय थिंक अक्षय सोनी, त्यांनी टिपला हा झेल. आणि अक्षय सोनीची जी उंची आहे ना 6 फूट, ती कामा आली. सध्या जितू पाकस नवघरला. अन्यथा इथे एखादा जर कमी उंचीचा खेळाडू असता त्याच्या डोक्यावरनं कदाचित बॉल फ्लाय देखील झाला असता. आणि लक्ष उडलंय 8 बॉल 13 रन. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मोनिश पाळल. लाईफ इज लाईक फोटोग्राफी, वी डेव्हलप फ्रॉम द निगेटिव्ह. अगदी ते केलंय गोलंदाजी करताना आदित्य शेट्टीनं. खरंच कौतुक करेल या गोलंदाजाचं. मागच्या 4 बॉलमध्ये खरं तर कोणतीही धाव नव्हती. एक कॅच ड्रॉप झाली, तिथे 2 आल्या, त्यानंतर 2 डॉट बॉल आले. सिंगल डबल देखील चालू शकली असती. पहिल्या बॉलवरती 2 आले होते, समीकरण होतं 11 बॉल 13. 5 बॉलमध्ये कमीत कमी 6 रन जरी आले असते. लक्ष 6 बॉल 7. अंतिम ओव्हरमध्ये 1 षटकार. मात्र आता ते नाहीये. आता 2 मोठे फटके या मॅचमध्ये हवेत. 8 बॉल 13 धावा. आदित्य शेट्टी तयार आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईड लाडवा बॅटनं खेचलाय चेस फिल्डरसाठी. अडवलाय बॉल. व्हेरी गुड फिल्डिंग. मी ती एक सिंगल. आणि लक्ष आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 7 बॉल 12. क्या मॅच रंगतीये. 7 चेंडू 12. मोनिश आता सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवल की या बॉलवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न. अगदी मॅच कोणतीही असू द्या, 6 ओव्हर 5 ओव्हर, सेकंड लास्ट ओव्हरचा अंतिम बॉल ऑलवेज इम्पॉर्टंट. त्या बॉलची प्राइस फार मोठी असते. दिल तमाशा कर रहा, जिंदगी तालिया बजा रही है. दोन्ही संघांसाठी अगदी तेच आहे. 7 बॉल 12 रन. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर आदित्य शेट्टी. रनवे रिदममध्ये थोडीशी चूक. आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला पाहून तुम्हाला जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि ती उमेद आहे सध्या भिवंडी क्रिकेटसाठी सुकेश डाकी आणि निलेशदा पाळल. लास्ट बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय शतकशकलेत अतिशय वेगानं. व्हेरी गुड फिल्डिंग. मिळाली सिंगल. अगदी एकच लाईन तर आपण म्हणालो मागच्या कवितेतली शेवटची, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न आदित्य शेट्टीने केले. फक्त खर्च केलाय षटकामध्ये धावा 4. आणि आता समीकरण उरलंय
6 बॉल आणि 11 रन. आत्ताही जे प्रेक्षक झोपले नसतील ना त्यांना मात्र या मॅचमध्ये आदित्य शेट्टीनं सांगितलं की आम्ही तुमचा पैसा वसूल जरूर करू. वो जो शोर मचाते हैं भीड़ में, भीड़ ही बनकर रह जाते हैं, वही पाते हैं ज़िंदगी में सफलता. जो खामोशी से अपना काम कर जाते हैं, मोनिश पाटीलला ते काम करायचं आहे. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधनं हवाच आहे. दुसऱ्या बाजूला संदेश भोईर आज सेटल तो बॅटर आहे. अवी चौधरीनं काहीशा चुका केल्या पाहिजे, त्याची इम्पॅक्ट या मॅचमध्ये काय पडतील. काही स्वप्न तुमच्या यशावर नाही ते तुमच्या जिद्दीवरती अवलंबून असतात, कारण जर जिद्द चांगली असली तर यश तुमचा धिंगाणा घालतं. आणि या मॅचमध्ये प्रत्येक बॉल अगदी महत्त्वपूर्ण आहे, प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण आहे आणि समालोचन देखील. कारण कधी कधी काय होतं, जर तुम्ही एका टीमला मोटिवेट करता त्यानंतर 2-3 सेकंदानंतर तुम्ही नवघरला मोटिवेट कराल तर नवघरवाले म्हणतील की हा आम्हाला मोटिवेट करतोय चांगलं आहे, तुम्ही सरवलीला मोटिवेट करता, सरवलीवाले म्हणतील आमच्यासाठी चांगल्या मध्ये, त्याचवेळी नवघर म्हणेल की आमच्यासाठी हे चांगलं नाही आहे. त्यामुळे एकच गोष्ट म्हणेल, कॉमेंट्री देखील फार डिफिकल्ट असते मित्रांनो. लफ्जों का इस्तेमाल हिफाजत से कीजिए क्योंकि परवरिश का बेहतरीन व सबूत होता है. या मॅचमध्ये 6 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्यात, ते म्हणजे 11. शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळी बॅटिंग करत होती त्यावेळी 13 रन्स बनवल्या होत्या जितू पाकस नवघरनं. त्याच्या कंपॅरिझनमध्ये 11 करायच्यात. विकेट्स देखील कंडिशन हीच होती, 5 गेले होते जितू पाकस नवघरचे. सरवलीने देखील गमावलेत 5. त्यावेळी फलंदाजी चांगली केली होती ती म्हणजे आदित्य शेट्टी या नावानं. आदित्य शेट्टीचा एक्सपिरियन्स आहे ना या मॅचमध्ये लाजवाब. फ्लातून राहिला. उर्वरित चेंडू 6 रन्स करायचे, जिंकण्यासाठी 11. 6 बॉल 11 धावेची गरज. पहिलाच बॉल उंच हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, झेल टिपलाय. मोनिश पाटील मैदानातनं बाहेर गेलाय. 5 बॉल आणि 11. अडचणीत अडचणीत पुन्हा एकदा आली टीम. जय भोलेनाथ सरवली. 5 बॉल 11 धावा. इतक्या रात्रीमध्ये देखील प्रत्येक जण फक्त एवढाच म्हणतोय. 4 वाजून मिनिटं झाली आहेत 2. ना चांद चाहिए ना फलक चाहिए, मुझे तो बस क्रिकेट तेरी एक झलक चाहिए. अगदी तो क्षण आनंद आणि आनंद तुम्हाला या मॅचमध्ये देतोय. 5 बॉल 11. आजवर 3रं पर्व आहे खासदार चषकाचं. प्रत्येक सामना 6 षटकांचा. नवघर आणि टीम सरवली एकही सुपर ओव्हर नाही आहे. कदाचित ही मॅच त्या दिशेनं चालली आहे का. 5 बॉल 11 रन. न्यू बॅटर इंटर झालाय निखिल. हाफ ट्रॅकर, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. लिटिल मास्टर नाम तो सुना ही होगा, आपका दौर होगा, संदेश भोईर नाम का शोर होगा. व्हाट अ शॉट. या कंडिशन्सला हा फटका. 4 बॉल 5 रन. आणि क्षणाक्षणाला ही मॅच आहे ना एखाद्याला झटका देऊन जाईल. जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास असेल कृपया करून या मॅच पासून दूर राहा. कधीही अटॅक येऊ शकतो. विजेते तेच असतात ज्यांनी अपयश आल्यानंतर पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेले असतात. संदेश भोईर, त्याची जागा काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, ही टीम या ठिकाणी सांगतीये. मॅच बॉल रिटर्न आलाय, लक्ष उडलंय. 4 बॉल 5 रन. अगदी आता या षटकारानंतर ना फार फार करवट या मॅचला आली आहे. अगदी लास्ट इयरचं मी एक कॅप्शन तुम्हाला सांगतो. तारीख खरं तर मला व्यवस्थित आठवत नाही. इंस्टाग्रामला किंवा स्नॅपचॅटला तुम्हाला डेली त्या डेटला काय झालं होतं ते सांगतो. आणि सरवलीला याच टीमचं एक कॅप्शन होतं, हरलात म्हणून खचून जाऊ नका, पुन्हा लढा, पुन्हा संघर्ष करा, उद्याचं सामर्थ्य हे आजच्या बळावरती अवलंबून आहे. हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा डाव आयुष्यातील कठीण डाव होता. आणि ज्यावेळी रांजनोळीच्या विरुद्ध ही टीम बीट झाली होती त्यावेळीच्या ह्या लाईन्स होत्या. जय हनुमान सरवलीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम त्यांचं पेज आहे त्यावरील. आणि तो असेच आजही माझ्याकडे, कारण अगदी त्यानंतर अनेकांना याच मैदानावरती रक्ताचे अश्रू रडताना पाहिलं होतं. 3 बॉल 4 रन. निलेश दादा आता आपल्या फेवरेट झोनमध्ये आलेत. त्यांना माहिती आहे इथनं मॅच पाहण्याची जी काही मजा आहे ती काही वेगळीच. 3 बॉल 4 रन. निखिल स्ट्रायकर एंडला. मॅच बॅलन्स, कम्प्लिटली बॅलन्स. एखादी डबल एखादी सिंगल
हलक्या हातानं कट करायचं होतं. बॉल जातो डॉट. पुन्हा एकदा मॅचला कलाटणी. 2 चेंडू आणि आता करायचे धावा 4. आता मॅच पुन्हा एकदा बॅलन्स आणि काहीसा सामना टर्न देखील जितू पाकर नवघर संघाच्या बाजूनं. मोठ्या फटक्याला जाणार की सिंगल डबल की सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मैच फिनिश, मैच फिनिश, यस मैच फिनिश. क्यों डरे कि जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे कि बुरा होगा. अरे बढ़ते रहो सरौली वालों मंजिल की ओर. कुछ भी ना मिला तो क्या होगा, जीत का तो एक नया शोर और नया दौर होगा. जिंक लिया मैच टीम. जय भोलेनाथ सरौली. अभिनंदन शरद भोईर ज्या संघाचे पुरस्कार देत आणि अभिनंदन वेल प्लेड बॉयज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच काही क्षणात आम्ही तुम्हाला सांगू. जसा जोरशाईचा जल्लोष होता ना, आता तो जल्लोष पाहायला मिळतोय. अभिनंदन, हार्ड लक. लक्षात सुद्धा जितू पॅकर्स नवघर टीम सरवली सागरदादा आणि अक्षय सोनी शेक हँड्स फार इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही कंडिशन्सला मॅच संपू दे. सरवलीचे प्रेक्षक चला मैदान लगेचच खाली करा. अवी चौधरी शेक हँड्स. टीम सरवली अक्षय सोनी शेक हँड करून मैदान सोडायचं आहे. फार चांगलं क्रिकेट खेळलं. एकदा आदित्य शेट्टीसाठी टाळा मित्रांनो जरूर होऊ द्या. अतिशय चांगली कामगिरी त्याने या मॅचमध्ये केली. तर लगेचच आता आपण वळूया या ठिकाणी आमच्या